आज राष्ट्रीय विज्ञान दिन आहे, त्यामुळे आम्ही विज्ञान दिन वर्गात साजरा करत आहोत. आम्ही सांगड्याची माहिती सांगणार आहोत. सांगड्याचे दोन भाग पडतात, एक अक्षय सांगडा, एक उपांग सांगडा. अक्षय सांगड्याची माहिती सांगा. कवटी म्हणजे काय? कवटी म्हणजे डोक्याची व चेहऱ्याची हाडे मिळून कवटी तयार होते. आकाराने सपाट व मजबूत असतात. डोक्यातील 8 हाडे व चेहऱ्यातील 14 हाडे अशी मिळून 22 हाडे आहेत. हा छातीचा पिंजरा आहे. छातीचा पिंजरा कशाला म्हणतात? छातीसारखे रचना असणाऱ्या छातीमधील पिंजऱ्यासारख्या रचना असणाऱ्या भागाला छातीचा पिंजरा असे म्हणतात. छातीच्या पिंजऱ्यामध्ये मध्ये उभे आणि चपटे हाड असते, त्याला उरस्ते असे म्हणतात. छातीच्या डाव्या बाजूतील बरगड्या 12 व उजव्या बाजूतील बरगड्या 12 असे मिळून 24 हाडे असतात व मधला उरस्ती पकडून 25 हाडे असतात. छातीचा पिंजरा पाठीच्या कण्याला जोडलेला असतो. बर, आता पाठीचा कणा. पाठीचा कणा कशाला म्हणतात? कुलपासारख्या आकाराची हाडे एकमेकांना जोडून पाठीचा कणा तयार होतो. त्या प्रत्येकाला मणका असे म्हणतात. प्रत्येक हाडाला मणका. त्या प्रत्येक हाडाला मणका असे म्हणतात. पाठीच्या कण्यात एकूण 33 हाडे असतात व पाठीचा कणा मेंदूतून निघणाऱ्या चेतारंध्राचे संरक्षण करतो. छान. उपांग सांगडा मध्ये हात व पाय असतात. हात व पाय मानवी संस्कृतीमध्ये 2 हात व 2 पाय असतात. हात व पायामध्ये अनेक भाग व अनेक हाडे असतात. बर, ते भाग सांगणार का? कोणते कोणते दाखवणार का? दाखव ना हाताचे भाग. हा, याला काय म्हणायचं? बाहू. हा एक. आणि हा हाताचा तळवा. पंजा. बरोबर. म्हणजे हाताचे किती भाग आहेत? 3. बरोबर. इथे काय येतं? कोपर. इथे काय आहे? खांदा. पायाची हाडं दाखवा, पायाचे भाग दाखवा मला. हां, एक मांडी. इथे मध्ये काय आहे? गुडघा. नंतर हा भाग. आणि नंतर हा भाग. असे पायाचे 3 आणि हाताचे 3. बर, ठीक आहे. आता पुढे सुरू. आज राष्ट्रीय विज्ञान दिन आहे, त्या निमित्ताने आमच्या या शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करत आहोत. आमच्या संशोधनाचे व्यवस्थापन या प्रयोगाची आज तुम्हाला आम्ही थोडक्यात माहिती सांगणार आहोत. इयत्ता 6वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परतवाडी. माझे नाव सायराज पवार आहे. माझे नाव कृष्णा भाले. माझे नाव ओमकार घडगे. द्या आता तुमच्या प्रकल्पाची माहिती. कोण सांगणार आहे? या प्रकल्पामध्ये आम्ही त्या सोलर पॅनलच्या साहाय्याने ही लाईट लावलेली आहे आणि ह्या सोलर पॅनलच्या साहाय्याने आतील लाईट सुरू होते. या प्रयोगामध्ये आम्ही 2 सोलर पॅनलचा वापर केला आहे आणि पवनचक्कीपासून विद्युत निर्मिती हा प्रकल्प सुद्धा मांडला आहे. मित्रांनो, तो जो सोलर पॅनल आहे त्या सोलर पॅनलमध्ये छोटे छोटे विद्युत घट असतात. ज्यावेळी आपण तो सोलर पॅनल उन्हात मांडतो त्यावेळी त्या विद्युत घटांमध्ये विद्युत निर्मिती व्हायला सुरुवात होते आणि अशा प्रकारे आपण ती विद्युत निर्मिती झालेली वीज आपल्या घरात वापरू शकतो. आणि पवनचक्कीच्या सहाय्याने सुद्धा आपण वीज निर्मिती करू शकतो. ज्यावेळी हवा येते त्यावेळी ह्या पवनचक्कीचे पाते फिरतात आणि ते पाते फिरल्याच्या नंतर विद्युत निर्मिती होते. गतिज ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत होतं आणि ती लाईट आपण आपल्या घरात वापरू शकतो. इथे आम्ही वॉटर हार्वेस्टिंग हा सुद्धा प्रकल्प मांडला आहे, कारण पाणी सुद्धा आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. यामध्ये आम्ही ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी या टाकीत पाणी साठवलं जातं आणि ते पाणी खालच्या पाण्याच्या टाकीत पोहोचवलं जातं. नंतर तिथून ते फिल्टर होऊन आपल्या घरात पोहोचवलं जातं आणि जे पाणी घाण आहे किंवा जे अति झालंय ते आम्ही शेतात सोडण्याची सुद्धा व्यवस्था केली आहे. ठीक आहे. या सोलरवरतीच आम्ही ही लाईट चालू केली आहे आणि हा पवनचक्की ही चालू केलेला आहे. बर, ओके.